सकल जगत तारिते, दुरित भय वारिते। दयाशी भावे प्राशिता, हृदय कसे उसळते। लाल लाल रक्त हे क्रूसावरून वाहते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सत्य न समजल्यामुळे अनेक गैरसमज आहेत। अनेक जणांचा असा गैरसमज आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त इस्रायलाचा देव आहे, तो परराष्ट्रीयांचा देव आहे, तो आमचा देव नाही व तो धर्माचा प्रसार करण्यासाठी आला, असे अनेक गैरसमज सांगता येतील। आमचा गैरसमज दूर करणारे पवित्र शास्त्र बायबलमध्ये अनेक वचने आहेत। त्यापैकी एक वचन म्हणजे योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 व वचन 2 मध्ये असे लिहिले आहे, आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे। केवळ आपल्या पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे। सर्व जगाच्या पापाबद्दल म्हणजे जगातील प्रत्येक पापी व्यक्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण वधस्तंभावर दिला। देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू असे केले आहे। त्याने स्वतःचा प्राण देऊन वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे तो प्रत्येक पापी व्यक्तीसाठी प्रायश्चित्त ठरला। आणि जी कोणी व्यक्ती या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून म्हणेल की मज पाप्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले, प्रभू म्हणून तुझा अंतःकरणात स्वीकार करतो, अशीच व्यक्ती सार्वकालिक जीवनासाठी योग्य ठरेल। देव करो हे प्रायश्चित्ताचे सत्य समजण्यास देव तुमचे सहाय्य करो।